नमस्कार मित्रांनो, मागील त्याला सोलर योजनेअंतर्गत व्हेंडर सिलेक्शन सुरू झालेले आहेत. ज्यांनी फॉर्म भरले होते त्यांनी आता कंपनी निवडण्याचे ऑप्शन आलेले आहेत. त्यांनी कंपनी तर कोणती कंपनी चांगली, कोणत्या कंपनीचा पंप चांगला, कोणती कंपनी आपल्याला चांगली सर्व्हिस देईल. जर आपली मोटर सोलरची मोटर आहे 3 HP 5 HP 7.5 HP काहीतरी फॉल्ट झाल्यानंतर कोणती कंपनी आपल्याला लवकर दुरुस्त करून देईल, कोणत्या कंपनीचे चांगले सर्व्हिस पॉईंट आहेत, सर्व प्रकारची माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ संपूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा आणि नवीन असाल तर आपल्या NSB डिजिटल मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग बघूया. जर तुम्हाला व्हेंडर सिलेक्शन करायचं असेल तर अशीच कंपनी निवडा. आजूबाजूच्या ज्या आपल्या क्षेत्रामध्ये जे सोलर बसवलेले आहेत त्यांची कोणती कंपनी आहे, ते सोलर बिघाड झाल्यानंतर किती दिवसामध्ये आपल्याला ते येतात आणि आपलं सर्व्हिस कोणत्या कंपनीचे सर्व्हिस पॉईंट जास्त आहेत हे बघणं आधी गरजेचं आहे. कोणतीही कंपनी निवडून आपल्या सोलरला काहीतरी बिघाड झाल्यानंतर 10 ते 15 दिवसानंतर येतात, तोपर्यंत आपले जे शेतातील माल आहे तो जळून जायची भीती असते. त्यामुळे कोणती कंपनी आपल्याला चांगली सर्व्हिस देईल, कोणत्या कंपनीचे सर्व्हिस पॉईंट जास्त आहेत, अशीच कंपनी आपल्यासाठी निवडणं हे फायद्याचं ठरेल. शक्यतो आपण खेडेगावात असल्यामुळे बऱ्याचशा कंपन्यांचे सर्व्हिस पॉईंट आपल्याजवळ नसतात. तर आजूबाजूच्या तालुक्याच्या ठिकाणी असे जर त्याचे सर्व्हिस पॉईंट असले तर कॉल केल्यानंतर आपण त्या काहीतरी आपल्या पंपामध्ये झाल्यानंतर आपण जर कॉल केल्यानंतर आपण त्यांना विचारू शकतो की तुमचे सर्व्हिस पॉईंट कुठे आहेत. कॉल केल्यानंतर ते आपल्याला लवकर येऊन आपली मोटर बिघाड झाल्यानंतर आपल्याला दुरुस्त करून देतील. तर अशा प्रकारे कंपनी निवडताना कोणती कंपनी चांगली आहे, त्याचे सर्व्हिस पॉईंट कसे आहेत हे पाहणं गरजेचं आहे. तर आपल्या आजूबाजूला जे सोलर बसवलेले असते त्यांची पण एकदा चौकशी करून घ्या. तुमची कोणत्या कंपनीचा सोलर आहे आणि त्यांची सर्व्हिस कशी आहेत. तुमच्या मोटरला याआधी 3 ते 4 वर्ष 5 वर्ष असे जे सोलर बसवले याआधी तुमच्या मोटरला काहीतरी झाला असता, जे येणारे सर्व्हिस सेंटर आहेत, जे येणारे हे आहेत त्यांचे इलेक्ट्रिशियन आहेत, सर्व्हिस त्या कंपनीची सर्व्हिस कशी येणारे त्यांचे लोक बरोबर टायमार येतात का, असं सर्व प्रकारची माहिती पाहणं हे गरजेचं आहे. त्यानंतरच तुम्ही ती सोलर कंपनी निवडून घ्या. अशा बऱ्याचशा कंपन्या आहेत सोलरच्या कंपन्या की तुम्ही व्हेंडर सिलेक्शन करताना भरपूर कंपन्या आपल्याला दाखवल्या जाईल. पण यामध्ये आपल्याला कोणती कंपनी चांगली आहे, जी कंपनी आपल्याला चांगली सर्व्हिस देईल. तर मागील त्याला सोलर योजनेअंतर्गत व्हेंडर सिलेक्शन सुरू झालेले आहे. कंपनी निवडायचे ऑप्शन आलेले आहेत. ज्यांनी पैसे पेमेंट केले नसेल तर त्यांनी पेमेंट करून घ्या. लवकरात लवकर आपलं पेमेंट भरणं गरजेचं आहे. त्यानंतरच आपल्याला 3 HP 5 HP जो पंप असेल त्याचा लाभार्थी हिस्सा किती यावर पण आपण व्हिडिओ बनवलेला आहे. तो पण तुम्ही व्हिडिओ पाहून घ्या आणि लवकरात लवकर आपलं पेमेंट करून घ्या. ही महत्त्वपूर्ण माहिती होती. अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात. धन्यवाद.